स्वामीराज हा माझा वारकरी बांधव. काय होतं की जर समजा कोणी येत असेल त्यांचे थकलेले चेहरे जर माझ्या रांगोळीमुळे पुन्हा उल्लसित होत असतील तर मला त्याच्यात खूप जास्त आनंद होतो. ते मी जाणतो. ते बघ संजीवनी हॉस्पिटल मध्ये काय घडत आहे. डॉक्टर, माझा प्रकाश शुद्धीवर कधी येणार? तो डोळे उघडून कधी बघणार? तुम्ही जी काहीतरी स्पेशल अपनिया तपासणी करणार होतात ती झाली का? हो बघा, समाजसेवक सांगतात ते अगदी बरोबर आहे. अवयव दानाची ही सगळी प्रक्रिया कायद्यानुसार केली जाते. यात कुठलाही गैरव्यवहार होऊ नये म्हणून शासनाने 1994 मध्ये कायदा पास केलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही सर्व प्रक्रिया पार पाडत असतो. यात शेवटी तुमचाच निर्णय महत्वाचा असतो. तुम्ही संमती दिली तरच प्रकाश अवयवदाता बनू शकतो. अन्यथा त्यांनी अवैधनाची चांगली माहिती सांगितली आपल्याला. अवैधन केली पाहिजे त्यासाठी आपण इथे बघू शकतो. रांगोळी किती सुंदर काढली. अश्वधावले रिंगणी होता टाळ मृदंगाचा ध्वनी पाहता पाहता गेले रंगवणी. सुरेख सुरेख रांगोळी काढली रिंगण सोहळा. दाखल झालेली आहे. रामकृष्ण हरी. इंदापूर नगरपालिकेचे काय आहे मुख्याधिकारी सन्माननीय आत्मा हा रमेशजी ढगे साहेब उपस्थित आहेत. सर्व सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. इंदापूर नगरीचे नगरसेवक या क्षणाची नगराध्यक्ष तो क्षण आता मोठ्या संख्येनं कोणाच पालखीचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आजी बाजी सर्व पोलीस नगराध्यक्ष त्यानंतर सेवेकरी असतील सिव्हिलमध्ये असणारे पोलीस राहत आहे. आणि या ठिकाणी मगाशी जवळ घेतली याच ठिकाणी आपलं पालखीला ठेवण्यात येईल आणि इथे रिंगण सोहळा चालू होईल. आणि जी आपली जी पालखी आहे ह्या मेन गणपती येणार आहे. आल्यानंतर राऊंड मारून नंतर इथे ठेवण्यात येईल तिला. आणि या स्वागतासाठी इंदापूर नगरी खऱ्या इंदापूर नगरीचे विद्यमान नगर अध्यक्ष सभापती रामकृष्ण हरी. वारकरी बंधूंचे स्वागत. जलनिसारण समिती संत मयूरबाई प्रशांत उमरे महिला व बालकल्याण समिती उपसभापती ख्वाजा बागवान चांगल्या पद्धतीने रांगोळी काढलेली आहे. अक्षय भैया शंकर सूर्यवंशी त्यामध्ये
ते रांगोळी करतात. शीतल आपण त्यांना अतुल शेटे पाटील सदर वसई गायकवाड रामकृष्णारी. तुम्ही कुठून आलात माऊली? मी जुन्नर दोलवड गावची कन्या आहे. अर्थात शिवजन्मभूमी जिल्हा पुणे. माझं नाव हर्षाली उर्फ पूजा अमोल काळे आणि गेली 3 वर्ष मी जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यामध्ये समोज प्रबोधनापासून रांगोळीच्या मोठमोठ्या डिझाईन व मोठमोठे पॅटर्न बनवण्याची सेवा करते. तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुम्ही विश्वास तुम्हाला कसं वाटतं, मनाला कसं वाटतं की एवढं जे रांगोळी मध्ये जास्त रांगोळी मला आठवतं की ज्यावेळेस पालखी येते इंदापूरला इथे तोंडले मुंडले येते राईट साईड रांगोळी काढली होती आणि नंतर लगेच पालखी दुसऱ्या बाजूने येणार आहे आणि तुम्ही लगेच 10 मिनिटं रांगोळी काढली म्हणजे इथे थोडा थकवा जाणवला नाही आणि तुला असं वाटलं काय असं काय पण चांगल्या पद्धतीने मनाने आत्मीची रांगोळी काढली म्हणजे याबद्दल तुमचं मत काय? खरं तर ही सगळी त्या देवाची कृपा आहे आणि संपूर्ण वारकऱ्यांची कृपा आहे. त्यांचे भरभरून आशीर्वाद असतात. ते इतकं कौतुक करतात की मला थकवा जाणवतच नाही आणि जरी जाणवला तरी ते मला प्रोत्साहन द्यायचं काम करतात. त्यामुळे काय होतं की जर समजा कोणी येत असेल त्यांचे थकलेले चेहरे जर माझ्या रांगोळीमुळे पुन्हा उल्लसित होत असतील तर मला त्याच्यात खूप जास्त आनंद होतो. भविष्यात किती सुंदर रांगोळी काढलेली आणि ताई बोलली ना हे माझी रांगोळी बघून जर वारकऱ्यांना जर उत्साह येत असेल आणि आनंद लावत असेल तर त्यापेक्षा अजून माझ्यासाठी काही भाग्य नसणार. आणि बस सुंदर रांगोळी काढलेली इथे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज 341 आषाढी पायवारी सोहळ्याचे इंदापूर येथील गोड रिंगण सोहळा 2026. त्यानंतर बघू शकतो आपण कैलासवासी माजी आमदार लक्ष्मण पांडुरंगराव जगताप यांच्या मित्रपरिवाराकडून सहाय्य या रांगोळीसाठी आणि सुस्वागतम लिहिलेलं आहे रामकृष्णारी लिहिलेलं इकडे. आणि तिकडे बघू शकतो आपण अंधश्रद्धा भगाव अपने देश को बचाव म्हणजे याच्यातून संदेश सुद्धा दिलेले आहेत. अंधश्रद्धा घालवायच्या आणि देशाला वाचवायचं हे सांगितलेले आहे. त्यानंतर बघू शकता विज्ञानाची कास धरा अंधश्रद्धेचा दूर करा सुंदर लिहिलेलं आहे. आणि इकडे काय लिहिलेलं आपण वाचू शकतो आपली विवेक शक्ती सतर्क करा सुरेख ज्ञानाचा प्रकाश अंधश्रद्धेचा विनाश हे सुरेख त्या रांगोळीतून आपल्याला दिले. आणि रांगोळी बघू शकतो ना खरंच वारकऱ्यामध्ये उत्साह असेल आणि हे रांगोळी काढतात याला जास्त टाइम पण लागत नाही कमी वेळेमध्ये आणि हे रांगोळी काढतात आणि बोलतात ना की आपण सुरेख रांगोळी काढलेली आहे. बघू शकतो आपण इथे विना काढलेले आहे डाल काढलेले इकडे. हे अंधश्रद्धा होण्याकडे इथे काढलेले बाबा बिबा दाखवलेले होऊ शकता. जवळजवळ आता 10-20 झालेले आहेत आणि अजून बहुतेक अर्ध्या पाऊण तासात किंवा 1 तासात सुद्धा लावू शकतो. जसं रिंगण जवळ येते तसं गर्दी सुद्धा वाढत असते. त्यामुळे ट्रॅफिक आणि दर्शनासाठी गर्दी वाढत असते त्यामुळं टाईम लागू शकतो. तरी आधी इतकी पब्लिक सर्व इथे असलेली वरती सुद्धा काही मुलं आहेत कॅमेरामॅन आहे बघू शकतो आपण. नाही याच ठिकाणी हा सोहळा रिंगण सोहळा पार पडणार आहे. त्याला सर्वांना आतुरता आहे त्या रिंगण सोहळ्याची. चालू आहे माऊली नाव काय तुमचं? त्यांचं सुद्धा खरं तर मानावं तेवढं आभार कमी आहेत. सर्व आमचे पत्रकार बांधव आज या ठिकाणी उपस्थित राम शिंदे मुक्काम पोस्ट उठो तालुका जालना जिल्हा दिंडी क्रमांक 118 विठ्ठल तुकोबा रायाच्या मागे स्वागत करीत आहोत. इंदापूर नगरीचे सर्व आजी माजी नगरसेवक ते टिला लावते ते चांगलं काम करते ते. संभाजी माऊली हा कपाळी केशरी गंध माऊलीचा गंध असल्यामुळं सर्व वारकरी गंधामुळं भारी दिसतात. पत्रकार बांधवांचं माऊलीचा आशीर्वाद आहे त्यामुळं मी आतमध्ये रिंगणात आलो कारण की एकही गंधावाला रिंगणामध्ये नाही कारण की मी स्वतः मला माऊलींना पाठवलं इथं. बघा इथे पुन्हा याच्यामध्ये जेवढे पण आहेत ज्याच्या कपालावरती टिला नाही त्या टिला लावण्याचं काम इथे करतात.
आणि वातावरण निर्मित होते. जे पण असतं त्यांच्या प्रतिक्रिया, त्यामुळे वातावरण निर्मित होते. सर्व जे वातावरण विठ्ठलमय करणारे कामे गंध लावणारे करत असतात. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्याबद्दल. झाडे लावा झाडे जगवा असं संदेश आहे. लहान मुलाची दिंडी आलेली इथे श्री समर्थ व्यायाम मंडळ संचलित मूकबधीर व मध्यवर्ती निवासी शाळा इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा ठाणे दिव्यांग विद्यार्थ्यांची सांप्रदायिक दिंडी बघा. त्यांच्याकडे बघून पुढे असं वाटणार नाही की दिव्यांग येतो. सुंदर वातावरण आहे, सुंदर होऊ शकतं आपण. मागे विठ्ठल रखुमाई येत आपल्याला मला एकदम असं चाललेले विठ्ठल. बघ सुंदर कपडे घातलेले विठ्ठल रखुमाईचे. विठ्ठल रखुमाई नामदेव असे आमचे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादुका पवित्र अशा पादुका रांगोली चालू वारकरी संप्रदायाच्या या भक्तिमय सोहळ्याचं साक्षीदार हा माझा वारकरी बांधव आणि खऱ्या अर्थात सगळा समाज माझ्या संतांना अश्वधावले रिंगणी होता ताल पाहता पाहता रिंगण प्रत्येक वर्षी रिंगण 16/2026 सर्व रिंगण पत्रकार उपस्थित आहेत. रिंगण सोहळ्यासाठी. आणि खरंच आज धन्य झाले ते इंदापूरकर, कारण इतकं चांगलं सोहळा इथे होणार आहे. आणि म्हणतात ना की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा, त्याचप्रमाणे इथे आपण बघू शकतो की आज याच्यासाठी दसरा आहे. त्या पद्धतीने आपण बघतो रांगोली केलेले आहे. आणि प्रत्येक आपण जर इंदापूरमधून येताना बघितलं घरासमोर ती रांगोली आणि रोडवरती सुद्धा रांगोली हे जे क्षण दिवाळी असते दसरा असतो. आणि आपण बघितलं तो दिवस तो असतो ना, तो त्यांच्या गावातील यात्रा दिवस असतो जिथे दिंडी थांबते आपले, तिथे बघा तुम्ही यात्रा वाढते. तोच दिवस असतो. म्हणजे विचार करायचा. पत्रकार बांधव सर्व पत्रकार बांधवांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मस्त केले बोले. आपण रिंगणामध्ये जेव्हा फोटो किंवा व्हिडिओ काढण्याची येतात तेव्हा पुंडलिक महाराज असतील किंवा सर्व वारकरी असतील हे उडीचा खेळ खेळत असतात. यामध्ये आपण त्यांना कमीत कमी इंटरप्शन करून आपला फोटो घ्यायचा आहे. आपल्या सर्वांच्या मार्फत सोशल मीडियावरती वारी पोहोचवत आहे आपण. आणि त्यामुळे सर्वांना वारीचे असे विविध प्रकारचे अँगल, विविध प्रकारचे त्यांचे फोटो व्हिडिओ पाहायला भेटतात. फक्त वारीची परंपरेला धक्का नाही लावता किंवा त्यांना काही अडचण न निर्माण करता आपला फोटो आणि व्हिडिओ आपल्याला घ्यायचा आहे. सर्वांचं स्वागत आहे. सगळ्या फोटोग्राफर व्हिडिओग्राफरचं आमच्या संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो, कारण तुमच्यामुळे सगळीकडे हे फोटोज आणि व्हिडिओ पोहोचतात आणि वारीचं महत्व सगळ्यांना कळतं. तर विनंती अशी असेल की फक्त आपण फोटो आणि व्हिडिओ काढताना या वारकरी परंपरेला त्यांच्या ज्या उडीचा खेळ असेल किंवा रिंगण असेल, आणि रिंगणात पण मी एक विनंती करतो, घोड्याचं एक रिंगण होतं की लगेच आपण माती घेण्यासाठी, ती माती कपाळाला लावण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते, पण पूर्ण घोड्याचं रिंगण होतोपर्यंत सगळ्यांनी मध्ये यायचं टाळायचे, कारण की काही अपघातही होऊ शकतो. कुणी घोड्याचे पाय लागू शकतो. असे अपघात आधी झालेले काही काही ठिकाणी. तर पूर्ण रिंगण झाल्याशिवाय कुणीच ती माती घेण्यासाठी यायचं नाही. मध्ये माती इथंच आहे, घोड्याचं रिंगण झाल्यानंतर पण ती इथंच राहणार आहे. तर सर्वांना अशी विनंती आहे की पूर्ण रिंगण झाल्याशिवाय मध्ये कुणी पळू नये. सर्वचे 3-4 राऊंड जे होतात घोड्याचे त्यानंतर ही सूचना मी सर्वांना सांगतोय जे साईडला उभे असणार आहे त्यांच्यासाठी. आमचे सुनील महाराज मोरे पुढचा आपला च्या अँगल मधून वारी सर्वांना दाखवायचा प्रयत्न करतोय. प्रस्थानपासून छोटा वारकरी या वारीमध्ये आहे आणि वारी त्याच्या अँगल मधून सगळ्यांना सांगायचा, दाखवायचा प्रयत्न करतोय. छोटा वारकरी इंस्टाग्राम, फेसबुक
युट्यूब या सगळीकडे आहे. आणि छोटा वारकरी एबीपी माझावरती तुम्हाला रोज सकाळी 11:30 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता वारी कुठे आहे, वारीचा मुक्काम कुठे आहे, वारीचं महत्व काय आहे, रिंगण कसं होतं, उभं रिंगण कसं होतं, मेंढ्यांचं रिंगण म्हणजे काय, आता आपल्या वारीमध्ये पुढे जाऊन गिरस्नान होणार आहे, ते गिरस्नानचं महत्व सर्व या लहान मुलांच्या कार्टून पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर छोटा वारकरी सगळ्यांनी पाहावा अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी. लगीन करायचं नाही माता आई साहेब लगीन फेर करायचं नाही चालू होती. थांबा ते सुरू झालेच नाही चालू. रिंगणामध्ये आनंदामध्ये या आनंद अभिजित महाराज आतमध्ये या. त्याला पुढे या. गणेश महाराज तिथे प्रवेशावरती थांबू नका. साईडने पुढे चालत राहा. मोठा समाज सगळे पुढे चला. थांबू नका. त्याच्यात पथकाप्रमाणे आपण इकडे या. काय नाव आहे? स्वामीराज. उमेश महाराज आपण वरती या. इकडे या. मम्मी कुठे? मम्मी वैभव महाराज आपण इकडे या. सविता काले बघा त्याचा मुलगा आहे. ड्युटी मध्ये चालू आहे आणि मुलांचा चालले 5 मिनिटांमध्ये रिंगणामध्ये प्रवेश करतील. रिंगणामध्ये दाखल दोन घ्यायचे कृपया पिंडांना प्रवेश मिळावा आणि सर्व पिंड होऊ शकतं. इथे सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत या क्षणाची. थोड्याच वेळात आपण इथे पालखीचं आगमन होणार आहे आणि रिंगण सोहळा होणार आहे. तर बघूया आपण इथे वारकरी काही जमलेले आहेत, तरुण वारकरी आहेत इथे म्हणून आपण त्यांना विचारूया, त्यांचं या रिंगणामध्ये संमत विचारूया. रामकृष्ण रे बाबा. मी बघतो की मागचे 2 रिंगण होते, 2 रिंगण सुद्धा बघितलं होते. तुम्ही इकडे रिंगणासाठी एकदम आतुरतेने वाट बघत असता आणि रिंगणासाठी बोलताना की सकाळपासून इकडे तयारी चालू असते रिंगणासाठी. तर तुमचं रिंगणामध्ये काय नाही, आम्ही संपदा सोहळा नावडे मनाला लागलेला टाकाला पंढरीचा, त्याप्रमाणे आम्ही दरवर्षी या रिंगणाची वाट बघत असतो. आपण काल देखील पाहू शकता बेलेवाडीला खूप मोठा असा रिंगण सोहळा पार पडला. आपण त्याचे साक्षीदार होतो. आता आजही आपण या ठिकाणी इंदापूर ठिकाणी आपण या रिंगणाचा अनुभव घेणार आहोत. या रिंगणाचा अनुभव आपण वर्षानुवर्ष आपण वाट बघत असतो. जावे पंढरीची आवडे मनाची, काही एकादशी आषाढी, त्याचप्रमाणे या रिंगणाची आपण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी वाट बघत असतो. रिंगण सोहळा म्हणजे काय? ते रिंगण सोहळा म्हणजे ते अश्वही पण या ठिकाणी ते रिंगणाची वाट बघत असतात. म्हणून हा रिंगण सोहळा खूप अनुभवण्यासारखा असतो. रामकृष्ण. अरे तुम्ही किती वर्षातून वारी करता? वारी आम्ही सांगू शकत नाही किती वर्षांनी करतो, पण आम्ही जन्मोजन्मी वारी करतो. आमच्या माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे तर वडील जे जे करते त्या नामधर्म ठेवते येर ठेवते अनुष्ठिती, त्याप्रमाणे आम्ही वडिलांचा वारसा सांभाळत आम्ही वारी करत आहोत. तुम्ही तरुण वारकरी आहात, तरुण महाराज आहात, कीर्तनकार महाराज आहात. तुम्ही या तरुणांना काय संदेश द्याल आजच्या या मुलाखतीतून? आजच्या पिढीला असं सांगू शकतो की जी आजची जनरेशन आहे, जी भलतीकडे जात आहे, त्यांनी फक्त एकदा या वारीचा अनुभव घ्यावा. वारीचा अनुभव घेतल्यानंतर त्या तरुणांनाही समजेल आपण कुठल्या दिशेने चालले ना आपण कुठल्या दिशेला गेला पाहिजे. हे होते आपले कल्पेश महाराज चौधरी आणि खूप छान त्यांनी आपल्याला तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ते सोहळ्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात. त्याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती सांगितलेली आपल्याला. पिरामिड झालेला आहे. पिरामिड झाल्यानंतर आता नगाड्याचा नर जाते पुढे जाईल. दोन अश्व आहेत, श्वान अश्व आणि मानकरी अश्व आहेत. बघा कसे या सणाची आतुरतेने वाट पाहतो. याची देही याची डोळा, हे बघा अश्व आलं. तेव्हा रिंगणाचा अश्व आहे. तालकरी सुद्धा रेडी मशीन मध्ये दादा बघू शकता.
टाळांचा आणि भगवानचा नाट बघणार आपण. हे पहा दिंडी क्रमांक 88 तरुण तलावदार वारकरी छत्रपती शिवाजी महाराजांचे या रिंगण सुलाची त्यांना खूप आवड आहे आणि त्यासाठी ते दिंडीच्या पुढे येत असतात चालत चालत. पालखी असतोपर्यंत आपण पाहून करा. पुढे चला दिंडी, चला पुढे चला, चालत पाहून चला. उमेश महाराज पालखी आणि पालखी रथाचं रिंगणामध्ये आणि मित्र परिवार सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचं आगमन होत आहे.
मंडळी बघितली आदर्श परंपरा आदर्श आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे वारकरी दत्तमामा भरणी आणि त्यांचे सर्व परिवार या ठिकाणी आलेले त्यांचे स्वागत विद्या पाऊल घेताना दुर्गेश महाराज मेरे साहित्य करते मनारा करू लागले इकडे मनारा करायला दादा महाराज हा बघण्यात आले तुकाराम महाराज रिंगणामध्ये ज्या क्षणाच्या आपण आकृतीने वाट पाहत होतो होऊ शकता म्हणाल मग अशी पुन्हा हे रिंगण म्हणून जाईल आतून घडलेलं आहे बाहेर होऊ शकता नंतर सर्व झेंडेकरी एक ठिकाणी येतील सर्व विनेकरी एक ठिकाणी येतील आणि नंतर रथ चाल पालखी मंचामध्ये विराजमान झाल्यानंतर पुढील खेळ सुरू होतील. बाकीच्या मागच्या वगैरे
सांगितल्याप्रमाणे आपलं पालखी आतमध्ये आपल्याला